मुंबईमधला फुटपाथ हा पण एक फार चर्चेचा विषय असतो आणि मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा, कारण मुंबईकरांना रस्त्यावरून चालताच येत नाही. फुटपाथ जे आहे ते एकतर फेरीवाल्यांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे, ड्रेनेजची झाकणं ही कायम तुटलेली असतात. म्हणजे जास्त पाऊस पडला की अशी भीती वाटते की कुठल्या झाकणा कुठलं उघडं असेल आणि काय झालं असेल तर जीव जायचा. त्यामुळे जेव्हा मुंबई भरते तेव्हा मुंबईकर आधीच धास्तावलेला असतो आणि त्याच्यामध्ये ही ड्रेनेजची झाकणं, कंत्राटदारांची रेती खडी हे सगळं जे आहे, कुठेतरी मुंबईकर हे जीव मुठीत धरून मुंबईमध्ये जगतायत असं आपल्याला वाटतंय का? याचे दोन मुद्दे आहेत की आजच निर्णय झालेला आहे की याच्या पुढे मुंबई शहरातले सगळे फुटपाथ हे स्टॅम्प कॉन्क्रीटमध्ये तयार करण्यात येतील. आधी पेवर काय ब्लॉक्समध्ये असायचं की नाही. पेवर ब्लॉक असायचे. मग एकदा टेंडर काढलं की 3 वर्षांनी पुन्हा ते पेवर ब्लॉक निघायचे, मग परत नवीन टेंडर काढायचे. हे काय आहे, उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी व्हायच्या. कुठलंही काम हे 5 वर्षापेक्षा जास्त टिकलंच नाही पाहिजे. 3-4 वर्षात परत त्याचं काम निघालं पाहिजे. आपल्याकडे हायवेला पेवर ब्लॉक्स कारण लावलेले आहेत. काम निघालं तर ते स्टँडिंगला येणार आणि हे स्टँडिंग कमिटीच्या दर आठवड्याच्या 5% जगतात. आणि त्यामुळे या पेवर ब्लॉक कम्प्लिटली बंद करून फुटपाथ जे आहेत ते फुटपाथ स्टॅम्प कॉन्क्रीटमध्ये तयार करून 15-20-25 वर्ष टिकतील अशा प्रकारचे फुटपाथ निर्माण करणं याचा निर्णय झालेला आहे. याच्यानंतर कुठलाही फुटपाथ हा पेवर ब्लॉकमध्ये तयार करण्यात येणार नाही. आणि महानगरपालिका एकदा बॉडी आली की त्वरित फेरीवाला धोरण हे आम्ही आणू. त्यामध्ये जे पात्र फेरीवाले आहेत त्या पात्र फेरीवाल्यांना हॉकिंग झोन्समध्ये त्या ठिकाणी लायसन्सेस देऊन त्या ठिकाणी त्यांना बसवण्यात येतील. आणि हॉकिंग झोन सोडून दुसरे सगळे जे एरियाज आहेत ते नॉन हॉकिंग झोन्स असतील. आणि त्यामुळे क्लिअर कट हॉकिंग झोन आणि नॉन हॉकिंग झोनचं डिमार्केशन मुंबई शहरामध्ये करून पात्र फेरीवाल्यांचं पुनर्वसन त्या हॉकिंग झोनमध्ये करून इतर सर्व एरियाज हे हॉकर फ्री करण्यात येतील.